गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या। बँकेसह शासकीय गोदामातील साहित्याच्या कर्जाच्या बनावट पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे व पावत्या बनवत आणि रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करण्यासह विमा कंपनीकडे पैसे न भरता तसेच इचलकरंजीतील वकार महामंडळाच्या गोदामाचे भाडे बुडवत शासनाची तब्बल 13,71,71,866 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात वकार महामंडळाचे निलंबित 6 साठा अधीक्षक तथा इचलकरंजी केंद्रप्रमुखासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी वकार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक कोल्हापूर तृप्ती हनुमंत कोळकर यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे। त्या सर्वांना न्यायालयात 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। फिर्यादीनुसार निलंबित साठा अधीक्षक तथा केंद्रप्रमुख इचलकरंजी मोहम्मद शहाबुद्दीन पेंढारी राहणार रुकडी, चंद्रकांत नानासो मगर राहणार नागाव, ज्ञानेश्वर नारायण पेटकर, यश सुधीर जाधव, कुमार दशरथ जाधव, श्रेयस माने, रज्जाक नुरम मोहम्मद मुठलानी, तय्यब रज्जाक मोठलानी, जयंत नरहर व्यास, तबसुम तय्यब मोठलानी सर्वजण राहणार ताकारी तालुका वाळवा, आनंदा बाबूराव पाट जाधव, सुशांत माणिकराव कोळेकर, कृष्णात पोपट फराणे, महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी ताकारी, इरफान तय्यब मोठलानी, मयूर विठ्ठल भोसले, पोपट मुरलीधर पाटील, प्रल्हाद बाबूराव जाधव, साहेबान बबन अडके, तानाजी मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की वकार महामंडळाचे इचलकरंजीतील वडगाव बाजार या ठिकाणी गोदाम आहेत। सन ऑक्टोबर 2022 ते मार्च 24 या कालावधीत येथील केंद्रप्रमुख मोहम्मद पेंढारी यांनी उपरोक्त 18 जणांना हाताशी धरून संगनमताने ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले। या ठिकाणी असलेल्या गोदामाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे। मोहम्मद पेंढारी यांनी 18 जणांची संगनमत करत शासकीय गोदामाचे व सांगली अर्बन बँक शाखा इस्लामपूरच्या कर्जाच्या रकमेच्या खोट्या वखार पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे पावत्या बनवून रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून विम्याची रक्कम विमा कंपनीस न भरता त्याचबरोबर वखार महामंडळाचे भाडे बुडवून तब्बल 13,41,71,866 रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी या 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी 11 जणांना सध्या अटक करण्यात आली आहे। बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।